नालासोपाऱ्यातल्या डम्पिंग आणि मलनिसारांच्या जागेवर 23 जानेवारीपासून सलग तोडक कारवाई सुरू आहे। आज जवळपास 21 दिवस झालेले आहेत या तोडक कारवाईला। आपण जर बघितलं तर या परिसरामध्ये टोटल 41 इमारती होत्या आणि आज जवळपास 37 इमारती ज्या आहेत त्या पूर्णपणे भुईसपाट झालेल्या आहेत। एक वेळ अशी होती की या पूर्ण परिसरामध्ये एक वस्ती बसलेली होती, मात्र आता याच पूर्ण परिसराला एक स्मशान कळा या ठिकाणी पसरलेली असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जवळपास 7,000 लोक जे आहेत या सर्व 41 इमारतीमधले बेघर झालेले आहेत। मात्र या परिसरामधला मुख्य प्राण्यांना सुद्धा याचा फटका बसला असून या ठिकाणचे जे मोकाट कुत्रे असतील, या ठिकाणचे जनावर असतील, पाळीव प्राणी असतील, हे सर्वच या पडलेल्या इमारतीमुळे या ठिकाणी आज कुठेतरी बेघर झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये जवळपास 23 जानेवारी पासून या कारवाईला सुरुवात झालेली होती आणि आज जवळपास 6 इमारती ज्या आहेत या भुईसपाट केलेल्या आहेत। आता फक्त केवळ 3 इमारती ज्या आहेत ह्या शिल्लक राहिलेल्या आहेत आणि उद्याच्या कारवाईमध्ये ही सर्व इमारती ज्या आहेत ह्या भुईसपाट केल्या जाणार आहेत। मात्र एकेकाळी ही पूर्ण वस्ती असणारा परिसर आता तरी या परिसराला कुठेतरी स्मशान कळा आली असल्याचं एकंदरीत चित्र आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।